खंडाळी डायमंड गार्डन 2B या 2 मार्गिकांचं आज लोकार्पण पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण होत आहे। या प्रकल्पामुळे वाहतूक अधिक जलद होणार आहे, सुरक्षित आणि सुलभ देखील होईल। ही लाईन मेट्रो 7 ला जोडली गेलेली आहे, त्यामुळे प्रवाशांना आता थेट अंधेरीपर्यंत जाता येणार आहे। दहिसर ते काशीगाव दरम्यान ही मेट्रो धावणार आहे आणि मेट्रो उद्घाटनास समारंभाचाच आपण लाईव्ह दृश्यांमधून आढावा घेतो। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यासह काही प्रमुख पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत। मेट्रो लाईन 9 या मार्गाचं लोकार्पण होत आहे। मीरा भाईंदरकरांसाठी हा मेट्रो मार्ग खूप चांगला आहे, कारण त्यांना थेट अंधेरीपर्यंत जाता येणार आहे। त्यामुळे अर्थातच लोकलवरचा भार कमी होणार आहे, त्यांना वाहतूक कोंडीच्या समस्येला देखील सामोरं जावं लागणार नाहीये। थेट जाऊयात या मेट्रो लाईन 9 मार्गिकेचं उद्घाटन होत आहे, लोकार्पण होत आहे। त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत तिथे उपस्थित आहेत। सुशांत, थोड्याच वेळात मुख्यमंत्री अगदी काही क्षणात याचं लोकार्पण करतायत। कस्तुरी, ज्याची प्रतीक्षा होती अर्थात तो दिवस आलेला आहे आणि मीरा भाईंदरकरांसाठी आता खऱ्या अर्थानं दारेदार प्रवास करता येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता उद्घाटन होत आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री येतील आणि त्यानंतर जे काशीगावला मेट्रो जाणार आहे त्या मेट्रोला हिरवा झेंडा जो आहे तो दाखवला जाणार आहे। अर्थात मेट्रो 9 कधी पूर्ण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केली होती की अधिवेशन झाल्यानंतर ही मार्गिका जी आहे ती सुरू होईल। त्यानुसार आता ही मार्गिका सुरू होते। अर्थात आपण जर पाहिलं असेल तर ही मार्गिका 7 मार्गिकेला देखील जोडली जाणार आहे। त्यामुळे गुंडवली ते मीरा भाईंदर म्हणजे काशीगाव पर्यंत प्रवास जो आहे तो मेट्रोने करता येणार आहे। जर पश्चिम उपनगरातला आपण जर ट्रॅफिकची समस्या जर बघितली असेल तर गेल्या अनेक वर्षापासून ही मेट्रो सुरू व्हावी याची मागणी केली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी पहिल्यांदा 2014ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी संपूर्ण मुंबई जी आहे ती मेट्रोच्या गाड्याने विणली जाईल असं त्यांनी सांगितलं। त्यानुसार एक एक टप्पा जो आहे तो पूर्णत्वास येताना पाहायला मिळतो। आता हा मेट्रो 9चा टप्पा जो आहे तो आता होताना बघायला मिळतो आणि त्यामुळे लोकलवर जो भार आहे, मग आपण पाहिलं असेल तर भाईंदर असेल, मीरा रोड असेल, दहिसर वरून जे जाणारे असतात त्यांना लोकलमध्ये चढता येत नाही अशी त्यांची तक्रार होती। मात्र आता त्यांना या मेट्रोने जो आहे तो प्रवास करता येणार आहे। आता जी आपल्याला जी आता माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार जवळपास 4 स्टेशन खरं तर ही जोडली जाणार। त्यामध्ये दहिसर असेल, पांडुरंगवाडी असेल, मीरागाव आणि काशीगाव अशी 4 महत्वाची स्थानकं जी आहेत ती असणार आहेत। आणि या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य काय आहे तर इथे स्मार्ट कार्ड आणि QR कोडची तिकीट सुविधा जी आहे ती उपलब्ध करण्यात आली आहे। त्यानुसार अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा या इथे उपलब्ध असणार आहे। त्यामुळे कुठेतरी जवळपास जर पाहिलं असेल तर मेट्रो 9 लाईन जी आहे ती 19.79 किलोमीटरची ही लाईन असणार, म्हणजे गुंडवली ते काशीगाव आणि दहिसर ते काशीगाव हा 4.5 किलोमीटरचा आजचा मेट्रोचा लाईन जी आहे ती सुरू होते। त्यामुळे अर्थातच आपण बघितलं असेल तर एक ड्रीम प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीस नेहमीच मेट्रो मॅन अशी त्यांची ओळख आहे आणि आता हा ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो सुरू होताना देखील पाहायला मिळतोय। अर्थात आज मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही मेट्रो सेवा जी आहे ती सर्वसामान्यांसाठी खुली केली जाणार आहे। नक्कीच सुशांत, आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय, उद्घाटन होतंय। दहिसर ते काशीगाव दरम्यान ही मेट्रो धावणार आहे आणि थोड्याच वेळात जसं तुम्ही आधी म्हणाला होतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या मेट्रोनं प्रवास करणार आहेत। मुंबईतील मेट्रो जाळ्यांचा विस्तार होतोय। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका 9 आणि अंधेरी ते मानखुर्द 2B अशा या 2 मार्गिकेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे। दहिसर ते काशीगाव दरम्यान ही मेट्रो धावणार आहे, त्यामुळे अर्थातच मीरा भाईंदरकरांचा प्रवास आता सुकर होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मेट्रो लाईनचं लोकार्पण पार पडलेलं आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही मेट्रो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणत असतात की मुंबईमध्ये आता मेट्रोचं जाळं आणखी विस्तारणार आहे, त्याचाच हा एक पुढचा टप्पा। मेट्रो 9 आणि मेट्रो 2B या 2 मेट्रो मार्गिकांचं आता लोकार्पण झालेलं आहे। मेट्रोच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचलेले आहेत, त्यांनी लोकार्पण केलेलं आहे। थोड्याच वेळात या मेट्रोने ते प्रवास देखील करणार आहेत। त्यांच्याबरोबर महापौर आहेत, मंगलप्रभात लोढा आहेत, काही मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत। त्यामुळे मुंबई महामेट्रो 9 दहिसर ते काशीगाव दरम्यान आता धावणार आहे आणि याच मेट्रोनं मुख्यमंत्री देखील प्रवास करणार आहेत। लोकार्पण पार पडलेलं आहे। आपण पाहतोय मुंबई मेट्रो 9 या मार्गिकेचं लोकार्पण
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दहिसर काशीगाव या मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण पार पडलेलं आहे. या 2 मेट्रो नवीन मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत. मीरा भाईंदरवासियांच्या आणि अर्थात जे मुंबई पूर्व उपनगरांमध्ये राहतात त्यांच्यासाठी अतिशय सुलभ अशी ही सोय आहे मेट्रो प्रवासाची. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 या मार्गिकेमधल्या दहिसर ते काशीगाव टप्पा 1 आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले मानखुर्द मेट्रो 2 मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1चं आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे दहिसर ते काशीगाव मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून प्रवाशांना देखील काशीगाव ते गुंदवली अंधेरी असा थेट प्रवास करता येणार आहे. काशीगाववरून दहिसर मेट्रो स्थानकाला येऊन मेट्रो 2 अंधेरी पश्चिमेला देखील पोहोचता येणार आहे, कारण मेट्रो 7 या मार्गिकेला जोडली गेलेली आहे. त्यामुळे अर्थातच मुंबईकरांच्या दृष्टीनं हा टप्पा जो सेवेत दाखल झालेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे लोकलवरचा भार प्रचंड कमी होणार आहे. बोरिवली असेल अंधेरी असेल या भागात उतरणारी लोक जी विरार किंवा मीरा भाईंदर बाजूने येतात ती जास्त प्रमाणात असतात. वाहतूक समस्या आहे, वाहतूक कोंडीची समस्या ती देखील या मेट्रो सेवेच्या निमित्तानं कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो 9 मार्गिका मुंबईकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. पूर्व उपनगराला पहिली मेट्रो देखील मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या या मेट्रोचं सध्या उद्घाटन झालेलं आहे. अर्थातच मेट्रोचा हा प्रवास सगळ्यांसाठीच सुकर असतो आणि मेट्रो 9 ही जी नवीन आजपासून सुरू होते त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. दहिसर ते काशीगाव दरम्यान ही मेट्रो 9 धावणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या मेट्रोचं देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. थोड्याच वेळात याच मेट्रोनं हे दोन्ही मंत्री प्रवासही करणार आहेत. मेट्रोच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहोचल्याचे दृश्य आपण लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. आज लोकार्पणाचा दिवस त्यामुळे अर्थातच मेट्रो देखील सजली आहे. फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अनेक मंत्री पदाधिकारी त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हे दृश्य आपण पाहतोय. त्यांच्याकडून या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला जातोय. प्रताप सरनाईक देखील आहेत त्यांच्याबरोबर. इतर महत्त्वाचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याकडून या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला जातोय. हा हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील याच मेट्रोनं प्रवास करतील. मुंबई मेट्रो 9 मार्गिकेचं हे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जातो. मेट्रोनं हॉर्न दिलाय आणि अर्थातच मेट्रो आता सुसाट पळणार आहे. मुंबईकरांसाठी मेट्रो 9चं हे लोकार्पण झालेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि ही काशीगावला निघालेली काशीगाव दहिसर अशा मार्गिकेवरून धावणारी मेट्रो 9 आता धावणार आहे. मुंबई मेट्रो 9 मार्गिकेचं लोकार्पण पार पडलेलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मेट्रो 9चं लोकार्पण झालेलं आहे. ही मेट्रो आपण पाहतो कशा पद्धतीने सजवण्यात आली आहे. याच मेट्रोने मुख्यमंत्री देखील प्रवास करणार आहेत. दहिसर ते काशीगाव असा हा टप्पा मुंबई मेट्रो 9 मार्गिकेचं लोकार्पण पार पडलेलं आहे. यावेळी महापौर ऋतू तावडे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचे काही मंत्री आहेत ते देखील उपस्थित आहेत. दहिसर ते काशीगाव दरम्यान धावणारी ही मेट्रो 9 आता सुरू होतीये. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. त्यामुळे अर्थातच लोकलवरचा मुंबई लोकलवरचा आणि रस्त्यावरचा भार या सगळ्यामुळे कमी होणार आहे. कारण मुंबईची मेट्रो मार्गिका 9 सुरू झालेली आहे. आपण पाहतो की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता मेट्रोमध्ये देखील जात आहेत. त्याच मेट्रोनं हे प्रवास करणार आहेत. मेट्रोच्या लोकार्पणासाठी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत. मुंबई मेट्रो 9 दहिसर ते काशीगाव दरम्यान धावणार आहे.
ह्याच मेट्रोचं लोकार्पण झालेलं आहे। ही मेट्रो जी आहे ती मेट्रो 7ला जोडण्यात आलेली आहे, त्यामुळे अर्थातच मीरा भाईंदरकरांसाठी महत्त्वाची बाब आहे, त्यांना थेट अंधेरीपर्यंत जाता येणार आहे। मुंबई मेट्रो 9चं लोकार्पण पार पडलंय, त्याचे काय काय फायदे आहेत आणि हा प्रवास कसा असेल ते आपण पाहतोय। गुंदवली अंधेरी पूर्व ते काशीगाव दरम्यान थेट प्रवास आता नागरिकांना करता येणार आहे। प्रवाशांना दहिसर मार्गे पश्चिम उपनगरांमध्ये देखील सहजरित्या प्रवास करता येणार आहे। दहिसर ते काशीगाव प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटात पूर्ण होणार आहे, त्यामुळे वेळेची बचतही होईल, वाहतूक कोंडीतून मुक्ती होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेट्रोनं प्रवास करतायत। मेट्रो 9 हा प्रकल्प मीरा भाईंदरकरांसाठी अक्षरशः गेम चेंजर आहे, कारण त्यांच्यासाठी अख्खा वेगळा प्रवासाचा पर्याय आजपासून सुरू झालेला आहे। मेट्रोच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत या मेट्रोनं प्रवास करायला सुरुवात केली। दहिसर ते काशीगाव दरम्यान मेट्रो 9 ही धावते आणि याच मार्गिकेचं सध्या लोकार्पण झालेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर इतर मंत्री आणि पदाधिकारी हे देखील या प्रवासात त्यांच्याबरोबर आहेत। ही लाईव्ह दृश्य आहेत दहिसर पूर्व ते काशीगाव म्हणजे मीरा रोड पर्यंत हा एकूणच मार्ग आहे मेट्रो 9चा, यामुळे मीरा भाईंदरकरांना मेट्रोची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। मेट्रो सुटलेली आहे। हा मार्ग पूर्व उपनगरातील मंडाले ते चेंबूर दरम्यानचा पहिला टप्पा आहे, जो मेट्रो 2 आहे, जो मंडाले चेंबूरचा आहे, त्याचंही लोकार्पण झालेलं आहे। या नवीन मार्गांमुळे अर्थातच मुंबई आणि उपनगरातील मेट्रोचं जाळं आणखी विस्तारतंय, ट्रॅफिकची समस्या त्यामुळे कमी होतीये। मुंबईकरांचा प्रवास या दोन्ही मेट्रोमुळे आता अधिक जलद, वेगवान आणि सुखकर होणार आहे। थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवलाय।